हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईत आज मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची पुन्हा बैठक होण्याची शक्यता। जागावाटपावर अंतिम चर्चा होणार, सूत्रांची माहिती। तर उद्या उमेदवार घोषित होण्याची शक्यता। अमित शहांसोबत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची रात्री 1.5 तास बैठक। महायुतीच्या जागावाटपावर रात्री उशिरापर्यंत खलबत। उदयनराजे आणि अमित शहांची भाजप मुख्यालयात रात्री उशिरा बैठक। साताऱ्यातून उदयनराजेंना जवळपास उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती। उदयनराजेंना 3 दिवस दिल्लीत थांबवल्यानं वेदना, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर 5-5 दिवस वेटिंगला ठेवणं हा छत्रपतींच्या गादीचा अपमान, उदयनराजेंनी याचा विचार करावा, राऊतांचा सल्ला। ठाकरे गटासोबत वंचितची युती तुटली, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मवियासोबत युती झाली तरच वंचित आणि ठाकरे गटाची युती होणार असल्याचं स्पष्टीकरण। प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती की तोडल्याची घोषणा केली, हे दुर्दैव। वंचितला 4 जागांचा प्रस्ताव कायम, ते त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाकडून वृत्तपत्रांमध्ये पक्ष आणि चिन्हाबाबत जाहीर निवेदन। सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी। अजित पवार गटाने दिलेली जाहिरात न्यायालयाच्या आदेशानुसार नाही, ही जाहिरात न्यायालयाचा अवमान, जितेंद्र आव्हाडांची ट्विट करत टीका। न्यायालयानं अंतिम निकालात परवानगी दिली तरच घड्याळ वापरला जाईल, अन्यथा घड्याळ तर जाईलच, पण वेळ कशी येईल याचा अंदाज येतोय। राष्ट्रवादीच्या चिन्हावरून रोहित पवारांची अजित पवारांवर टीका। राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरण्यांनी घेतली विजय शिवतारेंची भेट। महायुतीचा धर्म पाळा आणि अपक्ष निवडणूक लढवू नका, भरण्यांची शिवतारेंकडे विनंती। माजी मंत्री विजय शिवतारे बारामतीमधून लोकसभा लढणार, अपक्ष लोकसभा लढण्यावर ठाम, शिवतारेंकडून माघार नाहीच। देशभरात होळी महोत्सवाची धूम, कोकणात शिमग्याचा उत्साह शिगेला। रत्नागिरीच्या गावागावांमध्ये सजल्यात ग्रामदेवतेच्या पालख्या। ईडी कोठडीतून अरविंद केजरीवालांचं कामकाज सुरू, लोकांना पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करा। तुरुंगातून पाणीपुरवठा विभागाला दिला पहिला आदेश। आयपीएलमध्ये आज 2 लढती होणार। दुपारी राजस्थान विरुद्ध लखनौ सामना रंगणार, तर संध्याकाळी मुंबई आणि गुजरातमध्ये लढत होणार। गुजरातची धुरा यंदा शुभमन गिलच्या हातात। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।